हॅलो, आवाज येतोय का? हो सर, येतोय. ठीक आहे, चला. दिसते सर्वांना? हा, पहा आता. तो इयत्ता 9वीचा जिओग्राफी आहे. अंतर्गत हालचाली पहिला जो आहे तो क्षेत्र अभ्यास आहे, म्हणून तो ड्रॉप केलेला आहे. आता अंतर्गत हालचाली बघा. अंतर्गत हालचालीमध्ये आपणास दोन प्रकारच्या हालचाली फार महत्वाच्या असतात. एक म्हणजे भूकंप आणि ज्वालामुखी. तर भूपृष्ठ अंतर्गत हालचाली मुख्यतः प्रावरणाच्या वरच्या थरात होत असतात. प्रावरणातील किरणोत्सारी पदार्थातून प्रचंड प्रमाणात ऊर्जा निर्माण होत असते. या ऊर्जा लहरी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात असतात. ऊर्जेच्या अशा प्रवाहामुळे पृथ्वीच्या अंतरंगात अस्थिरता निर्माण होऊन हालचाली होतात. अंतर्गत भूहालचालींचे वर्गीकरण गती, दिशा व भूरूपांतर यावर आधारित केले जाते. वर सांगितलेलं आहे. एक गती. गतीमध्ये दोन प्रकारच्या हालचाली असतात. एक म्हणजे मंद भूहालचाली असतात, त्या सातत्यानं होत असतात, उदाहरणार्थ पर्वत व खंडांची निर्मिती. आणि एक शीघ्र भूहालचाली असतात, त्या घटनेच्या स्वरूपात करणारे असतात, जसं भूकंप आणि ज्वालामुखी. त्याच्यानंतर आहे दिशा. हालचालीची दिशा क्षितिज समांतर भूहालचाली असतात एक प्रकारच्या. दुसऱ्या असतात ऊर्ध्वगामी, अधोगामी आणि भूहालचाली. तिसरा आहे भूरूपे. खंडजन्य, जसं भूखंड, पठारे व उच्च भूमी निर्माण करणाऱ्या. आणि दुसरा आहे पर्वतजन्य, जसं वलीकरण, प्रस्तरभंग इत्यादी क्रिया करणारे. तर आता मंद भूहालचाली. मंद भूहालचालींचे भूकवचावरती पर्वत निर्मिती व खंड निर्मितीच्या स्वरूपात परिणाम दिसून येतात. बघा परिणाम काय आहे इथं. बघा परिणाम दिलेला आहे, दाब आहे आणि ताण आहे. तर लहरींच्या हालचालींची दिशा आणि एकमेकांकडे येणाऱ्या लहरी याच्यावरती दाब असतो, आणि एकमेकांविरुद्ध जाणाऱ्या लहरी याच्यामध्ये काय असतो, ताण असतो. तर कठीण खडकावर होणारा परिणाम प्रस्तरभंग आहे, दोन्ही प्रकारचा दाब आणि ताण. त्याचबरोबर मृदू खडकावर होणारा परिणाम वलीकरण आहे आणि प्रस्तरभंग पातळी आहे, दोन्ही प्रकारची. त्याच्यानंतर आहे वली पर्वत. आता याच्यावरून एक प्रश्न असतो आपल्याला, वली पर्वत. तर बघा पृथ्वीच्या अंतर्गत भागातून ऊर्जेचे वहन होते. या ऊर्जा लहरींमुळे मृदू खडकाच्या थरावर क्षितिज समांतर व एकमेकांच्या दिशेने दाब पडून वळ्या मोठ्या प्रमाणात पडतात व त्यांची गुंतागुंत वाढते. परिणामी पृष्ठभाग उचलला जातो व वली पर्वताची निर्मिती होते. उदाहरणार्थ हिमाचल, आरवली, रॉकी, अँडीज, अल्प्स हे जगातील प्रमुख वली पर्वत आहेत. तुम्हाला असा प्रश्न येतो की खालीलपैकी वली पर्वत कोणता? तर यापैकी एक नाव दिसेल किंवा दिसलं तर तुम्ही काय करायचं, त्याचं बरोबर सिलेक्शन करायचं. त्याच्यानंतर आहे अंतर्गत हालचालींमुळे क्षितिज समांतर व एकमेकांपासून दूर जाणाऱ्या ऊर्जा लहरी निर्माण होतात. अशा वेळी खडकांवर ताण निर्माण होतो, त्यामुळे खडकांना तडे पडतात. हे तडे विभंग म्हणून ओळखले जातात. अशाच प्रकारे कठीण खडकामध्ये ऊर्जा लहरी एकमेकांकडे असल्याने किंवा आल्याने दाब पडूनही असे विभंग तयार होतात.
दोन समांतर विभागांमधील भूकवचाला भाग केव्हा वर उचलला जातो तेव्हा हा उचललेला भाग ठोकळ्याप्रमाणे दिसतो. असा भूभाग गटपर्वत म्हणून ओळखला जातो. म्हणजेच काय आहे, गटपर्वत किंवा ठोक म्हणजे आता गट पर्वताचा माथा काय असतो, सपाट असतो. त्यावर सुरुवातीच्या काळात शिखरे नसतात. त्यांचे उतार तीव्र असतात. उदाहरणार्थ युरोप मधील ब्लॅक फॉरेस्ट आणि भारतातील मेघालय पठार. आता ही जर नावं तुम्ही लक्षात ठेवली तर इथून आपल्याला एक मार्ग घेता येतोय. आपल्याला प्रश्न येतो की वली पर्वत कोणता आणि गट पर्वत कोणता. तर गट पर्वत लक्षात ठेवा, युरोप मधील ब्लॅक फॉरेस्ट हा गट पर्वत आहे किंवा ठोकळ्याचा पर्वत आहे. आणि भारतातील मेघालय पठार हा कशाचा आहे, ठोकळ्याचा किंवा गट आहे. आणि वली पर्वत हिमाचल, आरवली, रॉकी, अँडीज, अल्प्स हे जगातील प्रमुख वली पर्वत आहेत. आता खचदरीवरती एक प्रश्न असतो बघा, कधी कधी भूकवचाला ताण पडून समोरासमोर दोन तडे जातात. त्या दोन तड्यांदरम्यान भूभाग खचतो म्हणजे खाली जातो. असा खचलेला खोलगट भाग म्हणजेच खचदरी होय. बघा, खचलेला खोलगट भाग म्हणजेच खचदरी, दरी निर्माण होते. खचदरीचे दोन्ही बाजूचे उतार तीव्र असतात. उदाहरणार्थ, अतिशय महत्वाचं आहे उदाहरणार्थ, परीक्षेला येत असतं, भारतातील नर्मदा खचदरी, आफ्रिका खंडातील ग्रेट रिफ्ट व्हॅली आणि युरोप मधील राहीन नदीची खचदरी. तीन ठिकाणी खचदरी आहे. भारतातील नर्मदा नदी आहे, आफ्रिकेतील खंडातील रिफ्ट व्हॅली आहे आणि युरोप मधील राहीन नदीची खचदरी. आता या तिन्ही पासून तुम्हाला एक प्रश्न येतो, हा वली पर्वतावर येईल, गट पर्वतावरती येईल किंवा खचदरीवरती येईल. पण या तिन्ही मधून एक येणार आहे, लक्षात घ्या. आवाज येतोय का माझा सर्वांना? हा, तर या तिन्हीवरून एक मार्क आपला विचारला जाऊ शकतो. आपण या तिन्हीची चांगली पक्की तयारी करून ठेवायची आहे. पुढे आहे खंड निर्माणकारी हालचाली. तर मंद भू हालचाली पृथ्वीच्या केंद्राकडे किंवा पृथ्वीच्या केंद्रापासून भूकवचाच्या दिशेने वर उचलला जातो किंवा खचतो. भूकवचाचा भाग समुद्र सपाटीपासून वर उचलला गेल्यामुळे खंडाची निर्मिती होते. म्हणून या भूहालचाली खंड निर्माणकारी हालचाली म्हणून ओळखल्या जातात. अशा हालचालींमुळे विस्तीर्ण पठारांची निर्मिती होऊ शकते. ठीक आहे. त्याच्यानंतर शीघ्र भूहालचाली. आता शीघ्र भूहालचाली म्हणजे जसं भू म्हणजे जमीन आणि कंप म्हणजे थरथरणे, याची पण डेफिनेशन कधी कधी येते. भूकंप म्हणजे काय आहे, भू म्हणजे जमीन आणि कंप म्हणजे थरथरणे म्हणजेच भूकंप. त्याच्यानंतर आहे भूकंप ही भूकवचाची हालचाल आहे. पृथ्वीच्या अंतरंगातील भूकंप आणि ज्वालामुखी या शीघ्र हालचालींची माहिती आपण आता पाहूया. तर बघा, भूकंप भूपृष्ठाच्या अंतर्गत भागात होणाऱ्या हालचालींमुळे भूकवचात प्रचंड ताण निर्माण होतो. ताण विशिष्ट मर्यादेपलीकडे गेल्यावर तो मोकळा होतो व तेथे ऊर्जेचे उत्सर्जन होऊन ऊर्जा लहरी निर्माण होतात. त्यामुळे भूपृष्ठ कंप पावते म्हणजेच भूकंप होतो. भूकंपाची तीव्रता रिक्टर स्केल या एककात भूकंप मापन यंत्राने मोजतात. भूकंप मापन यंत्र, त्याला रिक्टर स्केल म्हणतात, हेही तुम्हाला माहिती असेल. तर बघा, याच्यामध्ये आपल्याला हे स्केल एक महत्वाचं आहे, एकक. त्याच्यानंतर आहे भूकंपाची कारणे. तर भूकंप होण्याची साधारण काय कारणे असू शकतात? एक म्हणजे भूपट्ट सरकणे, भूपट्ट एकमेकांवर आदळणे, भूपट्ट एकमेकांच्या वर किंवा खाली जाणे, भूपृष्ठाच्या अंतर्गत भागात ताण निर्माण होणे किंवा खडकांमध्ये विभंग निर्माण होणे, ज्वालामुखीचा उद्रेक, याच्यामुळे भूकंप होत असतो. त्याच्यानंतर आहे, आता याच्यावर पण तुम्हाला एक मार्क येण्याची शक्यता असते.
बघा, भारत, ऑस्ट्रेलिया, आफ्रिका, युरेशिया, उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, पॅसिफिक आणि अंटार्क्टिक हे 7 प्रमुख भूपट्ट आहेत. पृथ्वीचे कवच अशा भूपट्टांनी तयार झालेले आहे. या भूपट्टांवर खंड व महासागर पसरलेले आहेत. पृथ्वीच्या प्रारणात निर्माण होणाऱ्या दाब व ताणानुसार हे भूपट्ट वेगवेगळ्या दिशेने खालीवर सरकत असतात. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे भूकंप नाभी आणि अपिकेंद्र. आता या 2 कन्सेप्ट तुम्हाला माहित असतील तर बरंच तुम्हाला पुढचंही समजेल. भूकंप नाभी आणि अपिकेंद्र. आता बघा, भूपृष्ठाखाली होणाऱ्या हालचालींमुळे मोठ्या प्रमाणात ताण निर्माण होतो व तो साचत जातो. हा ताण भूकवचात ज्या ठिकाणी मोकळा होतो त्या ठिकाणी ऊर्जेचे उत्सर्जन होते. तेथे भूकंप केंद्र असते. या केंद्रास आपण काय म्हणतो? भूकंप नाभी असे म्हणतो. या केंद्रातून विविध दिशांना ऊर्जा लहरी पसरतात. या लहरी भूपृष्ठावर जिथे सर्वात प्रथम पोहोचतात म्हणजेच भूकंप नाभीपासूनचे भूपृष्ठावरील सर्वात जवळचे ठिकाण, तेथे भूकंपाचा धक्का सर्वात प्रथम जाणवतो. भूपृष्ठावरील अशा केंद्रास भूकंपाचे अपिकेंद्र म्हणतात. म्हणजे जिथे भूकंप सर्वात अगोदर जाणवतो तिथं आपण काय म्हणतो? भूकंप नाभी म्हणतो, अपिकेंद्र म्हणतो. अपिकेंद्र, भूकंपाचे अपिकेंद्र हे भूकंप नाभीशी लंबरूप असते. म्हणजे रेषा काढल्यासारखं असते, रेषा लंबरूप. भूकंप लहरींचे अतिशय महत्वाचं, याच्यावर पण प्रश्न असतो, प्राथमिक, दुय्यम व भूपृष्ठ लहरी असे 3 प्रकार पडतात. आता प्राथमिक लहरी म्हणजेच प्रायमरी ऑर पी वेव्स. भूगर्भात ऊर्जेचे उत्सर्जन झाल्यावर या लहरी भूपृष्ठावर सर्वप्रथम पोहोचतात. या लहरी भूकंप नाभीपासून पृथ्वीच्या त्रिज्येच्या स्वरूपात सर्व दिशांनी भूपृष्ठाकडे अत्यंत वेगाने प्रवास करतात. या लहरी घन, द्रव, वायू या तिन्ही माध्यमातून प्रवास करू शकतात. मात्र द्रव रूपातील प्रवाहातून प्रवास करताना त्यांच्या दिशेत बदल होतो. प्राथमिक लहरींमुळे भूपृष्ठावरील इमारती मागे पुढे होतात. प्राथमिक लहरींमुळे काय होतं? जर भूकंप झाला तर प्राथमिक लहरीमुळे इमारती मागे पुढे होतात, म्हणजे सरकतात इकडे इकडे. आता बघा, सेकंडरी. प्राथमिक लहरीनंतर भूपृष्ठावर पोहोचणाऱ्या लहरींचा दुय्यम लहरी किंवा यस लहरी किंवा सेकंडरी वेव्स असं त्यांना म्हटलं जातं. या लहरी ही नाभी केंद्रापासून सर्व दिशांना पसरतात. त्यांचा वेग प्राथमिक लहरींपेक्षा कमी असतो. महत्वाचा आहे, दुय्यम लहरींचा वेग हा प्राथमिक लहरींपेक्षा कमी असतो. प्राथमिक व दुय्यम लहरी भूपृष्ठापर्यंत म्हणजेच अपिकेंद्रापर्यंत येऊन पोहोचल्यानंतर भूपृष्ठ लहरींची निर्मिती होते. ठीक आहे. पुढे या लहरी भूकवचात पृथ्वीच्या परेगाच्या दिशेने प्रवास करतात. त्या अतिशय विनाशकारी असतात. भूपृष्ठ लहरी ह्या अतिशय विनाशकारी असतात पहिल्या दोन्ही लहरींपेक्षा. लक्षात घ्या. त्याच्यानंतर आहे ज्वालामुखी. तर पृथ्वीच्या प्रारणातून तप्त असे द्रव किंवा घन आणि वायुरूप पदार्थ पृथ्वी पृष्ठावर फेकले जातात. ही क्रिया म्हणजे ज्वालामुखीचा उद्रेक होय. ही क्रिया घडताना राख, पाण्याची वाफ, अनेक प्रकारचे विषारी व ज्वलनशील वायू, तप्त द्रवरूपातील शिलारस इत्यादी पदार्थ बाहेर फेकले जातात. भूपृष्ठावर आल्यावर शिलारसाला लावारस म्हटले जाते. बघा, शिलारस आणि लावारस एकच आहे, पण लावारस हा पृथ्वीच्या भूपृष्ठावर आल्यानंतर त्याचं वेगळं नाव आहे. तर या तिन्ही लहरींवरती तुम्हाला 1 मार्क येणार आहे. त्याच्यानंतर आहे ज्वालामुखीचे प्रकार. याच्यावर पण एक प्रश्न असतो. उद्रेकाच्या वेळी शिलारस भूपृष्ठावर किंवा केंद्रीय ज्वालामुखी मोठ्या नलिकेसारख्या भागातून वर येतो. आलेला लावारस किंवा बाहेर आलेला लावारस या नलिकेच्या मुखाभोवती पसरतो. त्यामुळे शंकूच्या आकाराचे ज्वालामुखी तयार होतात.
शंकूच्या आकाराचे ज्वालामुखी म्हणजेच काय आहे? केंद्रीय ज्वालामुखी आहे. उदाहरणार्थ बघा, जपान मधील फुजियामा लक्षात ठेवा. टांझानियातील किलिमांजारो ही केंद्रीय ज्वालामुखीची व त्यापासून तयार झालेल्या शंकू पर्वताची उदाहरणे आहेत. त्याच्यानंतर आहे भेगीय ज्वालामुखी. आता भेगीय ज्वालामुखीमध्ये काय आहे? ज्वालामुखीचा उद्रेक होताना लावर ज्यावेळी एखाद्या नलिकाऐवजी अनेक तंडातून बाहेर येतो त्याला भेगीय ज्वालामुखी असे म्हणतात. एकाच ठिकाणावरून न येता अनेक तडांतून तडा, तुम्हाला माहिती आहे तडांतून ते काय होतं? बाहेर येतो, त्याला आपण काय म्हणतो? भेगीय ज्वालामुखी म्हणतो. ज्वालामुखी उद्रेकातून बाहेर पडणारे पदार्थ तडांच्या दोन्ही बाजूस पसरतात, त्यामुळे ज्वालामुखीय पठारे तयार होतात. भारतातील दख्खनचे पठार अशा पद्धतीने ज्वालामुखीमुळे तयार झाले आहे. तर आपल्याला असा प्रश्न येऊ शकतो की भारतातील कोणते पठार भेगीय ज्वालामुखीने तयार झाले आहे? आपण उत्तर लिहायचं दख्खनचे पठार. आता काही लक्षात ठेवण्यासाठी माहिती इथे दिलेली आहे, म्हणजे परीक्षेला येणार आहे. बघा, उद्रेकाच्या कालावधीनुसार ज्वालामुखीचे 3 प्रकार आहेत. तर वर्तमानात होत असतो असा ज्वालामुखी म्हणजे जागृत ज्वालामुखी. जपानचा फुजियामा, भूमध्य सागरातील स्ट्रांबोली. त्याच्यानंतर काही काळासाठी शांत असतो, काही काळासाठी अशांत असतो व पुन्हा कधीतरी एकदम जागृत होतो. अशा ज्वालामुखीला सुप्त किंवा निद्रिस्त इटलीतील वेसुफियस आणि अलास्कातील काटमाई आणि भारतातील बॅरन बेटे, ज्यातून दीर्घकाळ उद्रेक झालेला नाही व भविष्यात असा उद्रेक होण्याची शक्यता नाही असा ज्वालामुखी अर्थात मृत ज्वालामुखी, तो आहे टांझानियातील किलिमांजारो. आता ही माहिती खूपच महत्वाची आहे बाबा, याच्यातून प्रश्न येणार आहेच, व्यवस्थित करून ठेवा. 1 मार्क हातचा आहे. त्याच्यानंतर भूपट्ट सीमांच्या ज्या भागात भूप्रदेश भूकवचाच्या आत जातो त्या ठिकाणी भूपट्ट ऱ्हास पावत असतो. अशा सीमांना भूपट्ट ऱ्हास सीमा म्हणतात. ज्या सीमांच्या क्षेत्रात नवीन भूपृष्ठ आकाराला येत असतात अशा सीमांना भूपृष्ठाची सीमा असे म्हणतात किंवा भूपृष्ठ निर्मिती सीमा असे म्हणतात. या दोन्ही क्रिया भूकवचात सतत सुरू असतात. आता ज्वालामुखीचे परिणाम काय काय होतं? तर जीवित व वित्तहानी होते. महासागरातील ज्वालामुखीमुळे काही वेळेस त्सुनामी लाटा निर्माण होतात. ज्वालामुखीतून बाहेर पडणारी धूर, राख, वायू, पाण्याची वाफ इत्यादी दीर्घकाळ वातावरणात राहतात, त्यामुळे पर्यावरणाचे संतुलन बिघडते. ज्वालामुखीच्या राखेमुळे जमीन सुपीक बनते. लावारसामुळे अनेक प्रकारची खनिजे भूपृष्ठाजवळ उपलब्ध होऊ शकतात. ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे नव भूमी निर्माण होऊ शकते किंवा एखादे बेट नष्टही होऊ शकते. म्हणजे मृत ज्वालामुखीच्या मुखाशी पावसाचे पाणी जमा होऊन सरोवरे निर्माण होऊ शकतात. त्याच्यानंतर इथून 1 मार्क येण्याची शक्यता आहे. भारताच्या मुख्य भूमीच्या आग्नेय दिशेस बंगालच्या उपसागरामध्ये अंदमान आणि निकोबार बेटांचा समूह आहे. या समूहातील बॅरन बेटावर भारतातील एकमेव जागृत ज्वालामुखीचे क्षेत्र आहे. हा ज्वालामुखी गेली कित्येक वर्ष सुप्त अवस्थेत होता, परंतु फेब्रुवारी 17 पासून या ज्वालामुखीचा उद्रेक होत आहे. याच्यावर प्रश्न येईल आपणास, लक्षात ठेवा. आता इथं भूपट्ट, भूकंप क्षेत्र आणि ज्वालामुखी. तर बघा, भारत ऑस्ट्रेलिया भूकंप एकच आहे भूपट्ट. इथं दिलेलं आहे पूर्ण भारत आणि ऑस्ट्रेलिया, हे भूपट्ट एकच आहे. त्याच्यानंतर हे वेगळंच आहे,
हे वेगळंच आहे, हे वेगळंच आहे, हे वेगळंच आहे, हे वेगळंच आहे, आणि हे पॅसिफिक आणि अटलांटिक ते वेगळंच आहे. तर असे 7 भूपट्ट आहेत, लक्षात ठेवा. 1 मार्काचा क्वेश्चन येऊ शकतो, भूपट्ट किती आहेत, तर 7च आहेत. त्याच्यानंतर आपलं दुसरं प्रकरण आहे बाह्य भाग 1. आता बाह्य प्रक्रियेमध्ये आपल्याला काय पाहायचं आहे की खडक आणि त्याच्यावर होणाऱ्या विविध क्रिया किंवा त्याच्याशी निगडीत असणाऱ्या विविध क्रिया प्रक्रिया. आता खडकामध्ये आपल्याला काय करायचं आहे, खडक फुटणे किंवा कमकुवत होणे ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. तिला विदारण किंवा अपक्षय असे म्हणतात. खडकाचं फुटणं म्हणजेच काय आहे, किंवा त्याला भौगोलिक भाषेत काय म्हणतात, अपक्षय म्हणतात. कायिक, रासायनिक व जैविक असे विदळणाचे 3 प्रकार आहेत. कोरड्या हवामानाच्या प्रदेशात कायिक विदळणाचा प्रभाव जास्त असतो. दमट हवामानाच्या प्रदेशात रासायनिक किंवा जैविक विदळण हे सजीवांकडून घडते. तिन्ही पण महत्वाचं आहे. आता पाहूया आपण कायिक विदारण. निसर्गात खडकाचा उघडा पडलेला भाग अधिक तापतो, आतील भाग थंडच राहतो. त्याचे वरचे थर पापुद्र्याप्रमाणे सुटे होतात. हे खडकाचे अपपर्णन. कायिक विदारण मुख्यतः खालील कारणामुळे घडून येते. एक म्हणजे तापमान, दाब मुक्ती, दहिवर, पाणी आणि स्फटिकांची वाढ. काही वेळेस तापमान हे पाणी हे दोन्ही घटक, काही वेळेस तापमान व पाणी हे दोन्ही घटक विदारणास कारणीभूत असतात. तापमान भिन्नतेमुळे खडकांचे आकुंचन प्रसरण होऊन त्यामधील जोड किंवा तडे रुंदावतात. त्यात पाणी साचून खडकांचे मोठे खंड एकमेकांपासून विलग होतात. या खंडास खंड विखंडन असे म्हणतात. त्याच्यानंतर आहे रासायनिक विदारण. हॅलो, आवाज येतोय का सर्वांना? हो सर, येतोय. हा, तर रासायनिक विदारण. रासायनिक विदारणामध्ये काय आहे, खडक हे अनेक खनिजांचे मिश्रण आहे. पाणी हे वैश्विक विद्रावक समजले जाते. पाण्यामध्ये अनेक पदार्थ सहज विरघळू शकतात. पदार्थ विरघळल्यामुळे त्या द्रावणाची विद्राविता वाढते आणि पाण्यात सहज विरघळू न शकणारे काही पदार्थ अशा द्रावणात विरघळतात. ज्या प्रदेशात पावसाचे प्रमाण जास्त असते तेथे अशा प्रकारच्या क्रिया घडून प्रमाणे रासायनिक विदारण होतं. एक म्हणजे कार्बनन म्हणजे काय होतं, तर पावसाचे पाणी ढगातून जमिनीवर पडेपर्यंत वातावरणातून प्रवास करत असतं. त्या दरम्यान त्यात हवेतील कार्बन डायऑक्साईड वायू काही प्रमाणात मिसळतो. त्यातून सौम्य कार्बाम्ल तयार होते. अशा आम्लात चुनखडीसारखे पदार्थ सहज विरघळतात. उदाहरणार्थ पाणी अधिक कार्बन डायऑक्साईड म्हणजेच काय होतं, कार्बोनिक आम्ल तयार होतं. हे पण तुम्हाला येऊ शकतं. त्याच्यानंतर पुढचं आहे ध्रुवीकरण. तर मूळ खडकातील काही खनिजे पाण्यात विरघळून पाण्याबरोबर वाहून जातात. त्यातील क्षारांपासून रासायनिक अवक्षेपण होऊन चुनखडी तयार होते. असं कुठं झालेलं आहे, अहमदनगर जिल्ह्यातील वडगाव दर्गा येथे चुनखडीचे पुन्हा रासायनिक अवक्षेपण झालेले आढळते. तसेच द्रवीकरणाच्या क्रियेमुळे खडकातील क्षार विरघळून खडक ठिसूळ होतात. आता भस्मीकरण. ज्या खडकात लोह खनिज असते त्या खडकावर ही क्रिया घडते. खडकातील लोहाचा पाण्याशी संपर्क आल्याने लोह आणि ऑक्सिजन यांच्यात रासायनिक प्रक्रिया घडून येते. लोहांवर गंज येतो, त्यामुळे खडकावर तपकिरी रंगाचा थर तयार होतो. त्याच्यानंतर शेवटचं आहे आपलं जैविक विदारण. तर कायिक आणि रासायनिक विदारणाशिवाय जैविक कारणांनी देखील खडकांचे विदारण होत असते. जसं विस्तृत झीज होते. आता विस्तृत झीज आपण अनुभवत असतो की त्यांची खडकांची झीज होते. जर एखादा खडक पाहिला तर खूप दिवसांनी त्याच्यामध्ये काय झालेलं असतं, झीज झालेली आपल्याला दिसते.
त्याच्यानंतर बघा ठीक आहे, वर्षानुवर्षे अशी क्रिया घडत गेल्याने तीव्र उताराच्या पायथ्यापाशी हे विदारित तुकडे साचतात. अशा ठिकाणी शंकूच्या आकाराचा ढिगारा तयार होतो. विदारण प्रक्रियेतून सुट्या झालेल्या कणांची हालचाल केवळ गुरुत्वीय बलाद्वारे होणे या प्रक्रियेला विस्तृत झीज असे म्हणतात. विस्तृत झीज दोन प्रकारचे होते. एक म्हणजे तीव्र उतारावर ती जलद गतीने होते, तर मंद उतारावरती संत गतीने होते. तीव्र गतीने होणारी विस्तृत झीज, आता दरडी कोसळणे, माळीन माहित आहे आपल्या सर्वांना, स्खलन होणे किंवा जमीन खचणे यासारख्या हालचाली जलद गतीने होतात. तीव्र उतार असलेल्या दमट हवामानाच्या प्रदेशात अशा हालचालींची होण्याची शक्यता ही जास्त असते. विदारित पदार्थांचा उतारावर मोठा थर होतो. अशा प्रदेशात पाऊस पडल्यावर विदारित पदार्थांमध्ये पाणी मुरून त्याचे वजन वाढते. परिणामी असे विदारित पदार्थ वेगाने उताराच्या दिशेने सरकतात व मोठ्या प्रमाणात खाली कोसळतात. उदाहरणार्थ पुणे जिल्ह्यातील माळी आपण माहिती आहे, कित्येकदा पदार्थ खाली सरकण्याऐवजी ते जागेवरच खचतात. त्याला जमीन खचणे असे म्हणतात. बघा, मंद गतीने होणारी विस्तृत झीज, तर कमी उताराच्या व सर्वसाधारण कोरड्या हवामानाच्या प्रदेशात विस्तृत झीज मंद गतीने होते. यात माती सरकणे ही क्रिया जास्त प्रमाणात होत असते. बर्फाच्छादित प्रदेशाच्या सीमावर्ती भागात किंवा त्याच्या उतारावर मंद गती किंवा मंद गतीने सरकण्यामुळे काय होत असतं, उताराला लंबरूप असे लहान लहान बाण तयार होत असतात. या क्रियेला मासलोट असे म्हणतात. आता हे खनन म्हणजेच अपक्षरण. तर विदारण आणि विस्तृत झीजप्रमाणे खनन ही देखील बाह्य प्रक्रिया आहे. खनन हे विविध कारकांमार्फत घडून येते, जसे वारा, वाहते पाणी, हिमनदी, सागरी जल व भूजल यांच्या कार्यामुळे खनन होत असते. तर बाह्य प्रक्रिया भाग 2. अपक्षरण कार्यातून किंवा अपक्षरण कार्यातून काय होत असतं, तयार झालेला गाळ कारकांकडून वाहून नेला जातो. कारकांची गती कमी झाल्यावर त्यांचे संचयन होते. या पद्धतीने वाहते पाणी जसं नदी, हिमनदी, वारा, सागरी लाटा, भूजल ही कारके अपक्षरण, वहन व संचयनाचे कार्य करतात. या कारकांमुळे भूपृष्ठात सतत बदल घडून येतात व नवनवीन भूरूपे तयार होतात. त्याच्यानंतर नदीचे कार्य व भूरूपे. आता बऱ्याच वेळा काय होतं, नदीचं कार्य किंवा त्याची जी भूरूपे आहेत त्याचा पण तिथल्या भूप्रदेशावरती परिणाम होत असतो. जसं बघा, भूप्रदेशाचा उतार, खडकाचा प्रकार, नदीतून वाहणाऱ्या पाण्याचे प्रमाण व वेग, प्रवाहाची लांबी किंवा नदीतील गाळाचे प्रमाण इत्यादी घटकांवर नदीचे खनन, वहन आणि संचयन कार्य अवलंबून असते. नदीचे खनन कार्य, नदीचा उगम समुद्र सपाटीपासून खूप उंचावर होतो. तेथे नदी खूप वेगाने वाहते, त्यामुळे तिची झीज करण्याची शक्ती जास्त असते. नदीच्या वेगवान प्रवाहामुळे व तिच्यातील रेती, दगडगोटे यांमुळे तसेच तिला येऊन मिळणाऱ्या अनेक उपप्रवाहांमुळे नदीच्या तळाचे व काठाचे खनन होत असते. नदीच्या तळाचे व काठाचे खनन होत असते. त्यामुळे गळई किंवा इफी या आकाराची दरे, त्यानंतर धबधबे इत्यादी भूरूपे तयार होत असतात. त्याच्यानंतर आहे नदीचे वहन व संचयन कार्य. नदी डोंगराळ भागातून कमी उताराच्या प्रदेशात वाहत येते. पर्वताशी पायथ्याशी उतारात बदल झाल्यामुळे नदीतील भरड गाळाचे संचयन या ठिकाणी होते. त्रिकोणी आकारात होणाऱ्या या संचयातून पंखाकृती मैदाने तयार होतात. मंद उतारामुळे नदीचा वेग कमी होतो व नदीची वहन क्षमता कमी झाल्यामुळे ते संतपणे वाहू लागते. नदी समुद्राजवळ पोहोचेपर्यंत तिचे पात्र खूप रुंद होते व तिचा वेग काय होतो, कमी होतो. नदीतला गाळ तिच्या पात्रात व काठावरील प्रदेशात साठतो. अशा प्रकारे गाळाचे संचयन झाल्यामुळे नदी पात्राच्या आजूबाजूस
पूरतट किंवा पूर मैदाने, तर मुखाकडील भागात त्रिभुज प्रदेश इत्यादी भूरूपे आढळतात. आता हिमनदीचे आवाज येतोय का सर्वांना? हो सर, येतोय आवाज. हा, हिमनदीचे कार्य व भूरूपे. या प्रदेशात तापमान गोठण बिंदूच्या खाली असते. अशा प्रदेशात ही हिम स्वरूपात वृष्टी होते. हिम स्वरूपात वृष्टी होते. हिमाच्या प्रचंड वजनामुळे हिमथर भूपृष्ठाच्या उतारावरून घसरू लागतो. दाब व घर्षण यामुळे थराच्या तळाशी जमीनलगत असलेले बर्फ वितळू लागते आणि हिमनदी अतिशय संथपणे उताराच्या दिशेने सरकू लागते. हिमनदी किंवा नदीप्रमाणेच हिमनदी देखील खनन, वहन व संचयनाचं कार्य करत असते. आता हिमनदीचे खनन कार्य. वेग कमी असला तरी बर्फाचे वस्तुमान जास्त असल्यामुळे हिमनदी आपल्या तळाचे व काठाचे खनन कार्य मोठ्या प्रमाणात करते. हिमनदीच्या खनन कार्यातून हिमगह्वर, शुक्कुट, त्याचबरोबर गिरीशृंग किंवा गयू यू आकाराची दरी, लोमती दरी व मेषशिला ही भूरूपे तयार होतात. आता हे लक्षात ठेवावं लागणार आहे आपल्याला. असा किचकट प्रश्न येण्याची शक्यता असते. हिमनदीवरती एखादा किचकट प्रश्न असतो, तर आपल्याला हे लक्षात ठेवावं लागणार आहे. कारण सर्वच प्रश्न काय सोपे येत नसतात, कुठला तरी अवघड येत असतो आणि हिमनदीचा स्पेशली थोडासा येतो अवघड. त्यानंतर बघा हिमनदीचे वहन व संचयन कार्य. हिमनदी वाहताना आपल्या बरोबर गाळ वाहून आणते. या गाळास हिमोड म्हणतात. हिमोडाच्या संचयनाच्या स्थानानुसार भूहिमोड, पार्श्वहिमोड, मध्य हिमोड, अंत्य हिमोड असे 4 प्रकार होतात. आता तिथं आकृतीचे निरीक्षण करा असं दिलेलं आहे. हिमनदीच्या संचयन कार्यातून हिमोडगिरी, हिमोड कटक इत्यादी भूरूपे तयार होतात. तर बघा, हिमनदी प्रति दिवशी 1 सेंटीमीटर ते 1 मीटर पर्यंत वेगळ्या वेगाने पुढे सरकत असते. ग्रीनलँड मधील जाकोब शावन ही हिमनदी जगातील वेगवान हिमनद्यांपैकी एक असून ती प्रति दिवशी 46 मीटर वेगाने वाहते. आता वारा, तर हवेच्या हालचालीस वारा म्हणतात. सोपं आहे. वारा हे वायुरूप बाह्यकारक आहे. वाऱ्याचे खनन, वहन कार्य मूलतः वाळवंटी व कमी पावसाच्या क्षेत्रात जास्त प्रभावीपणे आढळते. या प्रदेशात कायिक विदारण जास्त प्रमाणात असल्याने खडकाचा भोगा व वाळू मोठ्या प्रमाणात पसरलेली असते. येथे वाऱ्यांचा वहन कार्यात अडथळा कमी असतो. वाऱ्याबरोबर वाळूच्या कणांचे वहन होत असते. वाळूंचे कण खूप दूरपर्यंत वाहून नेले जातात व ज्या ठिकाणी वाऱ्याचा वेग कमी होतो अशा ठिकाणी त्याचं संचयन होतं. ठीक आहे. तर वाऱ्याचं खनन कार्य कसं चालतं, तर वारा आपल्या बरोबर लहान मोठ्या वाळूचे कण, दगड इत्यादी पदार्थ वाहून नेतो. वाऱ्याच्या मार्गातील खडकावर हे पदार्थ घासल्याने किंवा आपटल्याने खडकांचे खनन घडून येते. त्याच्यामध्ये भूछत्र खडक, अपक्षरण खडके, यारदान इत्यादी भूरूपे ते तयार करत असतो वारा. आता संचयन कार्य, खनन कार्य झालं. आता संचयन काय साठवते वारा. वाऱ्यामुळे वाहणारे वाळूचे कण निरनिराळ्या आकारमानाचे असतात. यातील सूक्ष्म कण खूप दूर अंतरापर्यंत वाहून नेले जातात व तुलनेने मोठे व जड कमी अंतरावरून वाहून नेले जातात. वाळवंटी किंवा कमी पावसाच्या प्रदेशात या वाळूंचे संचयन होते. त्यामुळे काही वैशिष्ट्यपूर्ण भूरूपांची निर्मिती होते. जसं वाळूच्या टेकड्या, बारखान, सैफ, उर्मी चिन्हे, लोस मैदान इत्यादी भूरूपे वाऱ्याच्या संचयन कार्यातून निर्माण होतात. त्याच्यानंतर बघा सागरी लाटांचे कार्य व भूरूपे. सागरी किनारी प्रदेशात सागरी लाटा खनन, वहन व संचयनाचे कार्य करतात. वारा, भरती व ओहोटी यामुळे सागर जलाची हालचाल होते. त्यामुळे लाटा किनाऱ्याकडे येतात. किनाऱ्यावरील खडकाच्या भागात या लाटांच्या वाऱ्यामुळे खनन क्रिया घडून येते. पुळणी सारख्या किनाऱ्याच्या मोकळ्या भागात लाटांकडून संचयन केले जाते. सागरी लाटांचे कार्य आहे. सागरी लाटांच्या या खनन कार्यातून तरंगघर्षित मंच, सागरी गुहा, सागरी कडा, सागरी कमान
किंवा स्तंभ इत्यादी भूरूपे निर्माण होत असतात. त्याच्यानंतर सागरी लाटांचे संचयन कार्य. आता खनन आणि संचयन असं वेगवेगळी कार्य आहेत. सागरी लाटा असेल, वारे असेल, भूरूपे असतील. ते थोडक्यात आपण लक्षात ठेवायचं आहे. तर पुळण, वाळूचा दांडा, खाजण इत्यादी भूरूपे तयार होतात. भूजलाचे कार्य आणि भूरूपे. तर जमिनीत मुरलेले पावसाचे पाणी सचित्र खडकातून अथवा जमिनी भेगातून पृष्ठाखाली जाते, हे सर्वांना माहिती आहे. आणि हे पाणी म्हणजेच काय असतं? भूजल असतं. खडकातील विद्राव्य खनिजे पाण्यात विरघळतात व ती भूजलाबरोबर वाहत जातात. हे भूजलाचे खनन कार्य होय. भूजलाचे बाष्पीभवन झाल्यास किंवा भूजलाच्या द्रावण क्षमतेपेक्षा जास्त प्रमाणात विद्राव्य खनिजांचा पुरवठा झाल्यास त्यातील विरघळलेल्या स्थितीतील खनिजांचे संचयन होते. अशा प्रकारे भूजलाचे खनन, वहन, संचयन होत असते. भूजलाच्या या कार्यामुळे विलयवरील चुनखडीच्या प्रदेशातील गुहा, अधोमुखी किंवा ऊर्ध्वमुखी लवण स्तंभ इत्यादी भूरूपे तयार होतात. आता हे खनन कार्य, संचयन कार्य हे थोडंसं किचकट आहे, पण लक्षात ठेवावं लागणार आहे. आता आपला चॅप्टर आहे नेक्स्ट वृष्टी. तर वृष्टी जो चॅप्टर आहे त्यातील तुम्हाला प्रश्न येणार, आत्ताच सांगतो. यातील प्रश्न येणार तुम्हाला वृष्टीमधील. लक्ष द्या, 1 मार्क आहे. पृथ्वीचा 70.80% भाग जलयुक्त आहे. ठीक आहे. वृष्टी म्हणजे नेमकं काय असतं? तर ढगातून जमिनीकडे द्रव रूपात किंवा घन रूपात पाण्याचा वर्षाव होत असतो. हिमगारा, पाऊस ही वृष्टीची प्रमुख रूपे आहेत. आता हिम म्हणजे काय? तर वातावरणातील हवेचे तापमान जेव्हा गोठण बिंदू खाली जाते तेव्हा हवेतील बाष्पाचे थेट हिमकणात रूपांतर होते. या क्रियेस संप्लवन म्हणतात. या क्रियेत वायू रूपातील बाष्प घन रूपात स्थलांतरित होते. अशा घन रूपातील वृष्टीलाच हिमवृष्टी असे म्हणतात. अक्षवृत्तीय प्रदेशात व समशीतोष्ण प्रदेशात समुद्र सपाटीपर्यंत ही हिमवृष्टी होत असते. तर उष्ण कटिबंधात सुमारे 5000 मीटर पेक्षा जास्त उंचीवर हिमवृष्टी होते. तर गारा पाहूया. भूपृष्ठावर जास्त उष्णता असताना ऊर्ध्वगामी हवेचा प्रवाह जोरात वाहतो. या ऊर्ध्वगामी प्रवाहामुळे हवेचे तापमान कमी होऊन हवेतील बाष्पाचे सांद्रीभवन होते. त्यापासून गडद रंगाचे ढग तयार होतात. भूपृष्ठाकडून येणाऱ्या हवेच्या ऊर्ध्वगामी प्रवाहामुळे जलकण उंचावर जातात. या ठिकाणी जलकणांचे घनीभवन होऊन गारांची निर्मिती होते. महत्वाचं आहे. गारा जड असल्याने त्या भूपृष्ठाकडे येऊ लागतात, परंतु हवेचा जोरदार ऊर्ध्वगामी प्रवाहामुळे त्या पुन्हा वर नेल्या जातात. तिथे गारावर हिमाचे थर साचतात. असे अनेक वेळा घडते. त्यामुळे गारा आकाराने मोठ्या होत असतात आणि मध्ये अनेक समकेंद्रित थर निर्माण होतात. या मोठ्या झालेल्या गारा गुरुत्वाकर्षणामुळे वेगाने जमिनीवर येतात. भारत, आफ्रिका, आग्नेय आशियाच्या काही भागात उन्हाळ्यात गारा पडतात. आता एक प्रश्न आपल्याला याच्यावरून येतो. कुठं? पाऊस. पावसावरती एक प्रश्न येणार आहे तुम्हाला जिओग्राफी मध्ये. मी सांगतो, जिओग्राफी मध्ये येणार आहे पावसावरती एक प्रश्न, म्हणजे पावसाच्या प्रकारावरती. कोणत्या प्रकारचा पावसामध्ये काय वैशिष्ट्ये आहेत, तो जिओग्राफी मध्ये प्रश्न येणार आहे. आणि अतिशय महत्वाचा असा हा प्रश्न असणार आहे. बघा, बाष्पयुक्त हवा उंच गेल्यावर हवेचे तापमान कमी होते. हवेतील बाष्पाचे सांद्रीभवन होते. त्यामुळे तयार झालेले जलकण व हवेतील धुनीकण एकत्र येऊन ढग तयार होतात. ढगांमधील जलकण आकाराने मोठे होऊ लागतात. हे मोठे जलकण हवेत तरंगू न शकल्याने जलकणांची पावसाच्या स्वरूपात वृष्टी होते. पावसाचे प्रामुख्याने 3 प्रकार केले जातात. एक, आरोह किंवा अभिसरण. हा पाऊस कुठं पडतो? विषुववृत्तीय प्रदेशात. सूर्याच्या उष्णतेमुळे भूपृष्ठ तापते व त्यालगतची हवा सुद्धा तापते. हवा तापल्याने प्रसरण पावून हलकी होते व ती वर जाऊ लागते. उंच गेल्यावर ही हवा थंड होते. थंड हवेची बाष्प धारण क्षमता कमी असते. त्यामुळे हवेतील बाष्पाचे सांद्रीभवन होऊन
जलकण बनतात व त्यापासून पाऊस पडतो. जलकण बनतात, हा ते झालंच. विषुववृत्तीय प्रदेशात असा पाऊस दररोज दुपारनंतर पडतो. आता तुम्हाला असा प्रश्न येतो की विषुववृत्तीय प्रदेशात दररोज दुपारनंतर पडणाऱ्या पावसाला काय म्हणतात किंवा कोणत्या प्रकारचा पाऊस पडतो? लक्षात ठेवा, तो आहे आरोह किंवा अभिसरण पाऊस. प्रश्न येतोच. आता त्याचे फीचर्स बघा. तर हवेत गडगडाट कडकडाट होतो. आफ्रिकेतील कांगो, अमेरिकेतील अमेझॉन या भागात हा आरोह प्रकारचा पाऊस पडत असतो. त्याच्यानंतर प्रतिरोध. तर समुद्रावरून किंवा मोठ्या जलाशयावरून येणारे वारे बाष्पयुक्त असतात. जसं आपल्या अरबी समुद्रावरून येणारे वारे हे काय असतं, बाष्पयुक्त असतं. त्यांच्या मार्गात येणाऱ्या उंच पर्वतरांगा जसं आपला सह्याद्री अडवले जातात. पर्वताला अनुसरून ते पूर्व दिशेने जाऊ लागतात, म्हणजे वरच्या दिशेने जाऊ लागतात. परिणामी हवेचे तापमान कमी होते व त्यातील बाष्पाचे सांद्रीभवन होऊन पाऊस पडतो. पर्वतरांगाच्या अडथळ्यांमुळे म्हणजे आपल्या सह्याद्री पर्वतांमुळे या प्रकारचा पाऊस पडतो. पर्वतरांगांच्या कडील बाजूवर जास्त प्रमाणात पाऊस पडतो आणि त्याच्या उलट्या बाजूला काय होतं, कमी होतो. त्याला आपण काय म्हणतो, पर्जन्य छायेचा प्रदेश म्हणतो. म्हणजेच हा पाऊस भारतामध्ये पडतो. कोणत्या प्रकारचा? किंवा हिमालयाकडून सुद्धा. लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आहे आवर्त. तर आवर्त म्हणजे एखाद्या ठिकाणी हवेचा दाब आसपासच्या प्रदेशापेक्षा कमी होऊन त्यातून हवेची विशिष्ट रचना तयार होते आवर्तामध्ये. या रचनेस आवर्त असे संबोधतात. आवर्ताच्या केंद्र भागाकडे आसपासच्या प्रदेशातून हवा चक्राकार पद्धतीने येऊ लागते व केंद्र भागातील हवा वर जाऊ लागते. ही हवा थंड उंच गेल्यावर त्याचे तापमान कमी होते व त्याचे बाष्पीभवन होऊन किंवा सांद्रीभवन होऊन पाऊस पडतो. आवर्त ज्या प्रदेशातून जातात तेथे पाऊस पडतो. समशीतोष्ण कटिबंधात जास्त प्रमाणात पाऊस पडतो. त्याचे क्षेत्र देखील विस्तीर्ण असते. त्या मानाने उष्ण कटिबंधात पडणारा आवर्त पाऊस मर्यादित स्वरूपाचा असतो. आता सर्वात महत्वाचं काय आहे, तर प्रतिरोध प्रकारचा पर्जन्य जगात सर्वात जास्त भागात पडतो. असाही प्रश्न येऊ शकतो की कोणत्या प्रकारचा पाऊस जगात सर्वात जास्त भागात पडतो, तर तो आहे प्रतिरोध. आरोह पर्जन्य हा प्रादेशिक स्वरूपाचा आहे. प्रादेशिक स्वरूपाचा विषुववृत्तीय भागात पडणाऱ्या आरोह पर्जन्यामध्ये बरीच निश्चितता असते. त्या मानाने प्रतिरोध व आवर्त पर्जन्यात निश्चितता कमी असते. आता आम्ल पाऊस माहिती आहे सर्वांना. तर या पावसामध्येच काय होत असतं, नायट्रिक आम्ल, सल्फ्युरिक आम्ल इत्यादी पावसाच्या पाण्यात विरघळलेली आम्ले पावसाबरोबर खाली पडतात. या आम्लाला आपण काय म्हणतो, आम्लपर्जन्य असं म्हणतो. किंवा या आम्लासह पडणाऱ्या पावसाला आम्लपर्जन्य पाऊस पर्जन्य भौगोलिक भाषेमध्ये म्हणतो. त्याच्यानंतर सागर जलाचे गुणधर्म. सागर जलाचे पृष्ठीय तापमान सर्वत्र समान नसते. बरोबर आहे. अक्षवृत्तीय दृष्ट्या विचार केल्यास सागर जलाचे पृष्ठीय तापमान विषुववृत्ताकडून ध्रुवाकडे कमी होते. सर्वांनाच माहिती आहे, विषुववृत्ताकडून ध्रुवाकडे तापमान कमी होतच जात असतो कुठल्या काही असल्या. विषुववृत्तीय प्रदेशात सरासरी तापमान 25, अक्षवृत्तीय प्रदेशात 16 तर ध्रुवीय प्रदेशात 2 डिग्री सेल्सिअस पर्यंत असते. सागर पृष्ठावरील बहुतांश सूर्यकिरणे परावर्तित होतात तर काही प्रमाणात सूर्यकिरणे सागराच्या ठराविक खोलीपर्यंत पाण्यात शिरकाव करू शकतात. वाढत्या खोलीमुळे सूर्याच्या उष्णतेची तीव्रता कमी होत जाते. त्यामुळे सागर जलाच्या तापमानात 2000 मीटर खोलीपर्यंत घट होत जाते. 2000 मीटर खोलीनंतर सागर जलाचे तापमान सर्वत्र सारखे आढळते. ध्रुवीय प्रदेशापासून विषुववृत्तीय प्रदेशापर्यंत ते सर्वत्र सुमारे 4 डिग्री सेल्सिअस असते. खोलीनुसार सागर जलाचे तापमान सुमारे 4 डिग्री पर्यंत कमी होते. त्यामुळे जास्त खोलीपर्यंत सागर जल कधीही गोठत नाही. त्याच्यानंतर आहे भूवेष्टित समुद्र व खुल्या सागर जलाच्या तापमानात भिन्नता आढळते. भूवेष्टित समुद्राची क्षारता जास्त असल्याने या समुद्र जलाचे तापमान खुल्या समुद्र जलापेक्षा कमी असते. त्याच्यानंतर अजून एक प्रश्न असतो आपल्याला क्षारतेवरती. आपण पाहिलेला आहे मागे, क्षारतेवरती प्रश्न असतोच. क्षारता
तर बाष्पीभवन जास्त आणि गोड्या पाण्याचा पुरवठा कमी असणाऱ्या भागात सागर जलाची क्षारता जास्त असते. बाष्पीभवनाचे प्रमाण कमी आणि अधिक किंवा गोड्या पाण्याचा पुरवठा जास्त प्रमाणात असणाऱ्या भागात सागर जलाची क्षारता कमी असते. पाण्याचे बाष्पीभवन कमी आणि गोड्या पाण्याचा पुरवठाही कमी अशा भागात सागर जलाच्या क्षारतेत फारसा फरक दिसत नाही. पृथ्वीवरील सागरातील सर्व क्षार एकत्र केल्यास त्यांचे वजन सुमारे 120 दशलक्ष टन होईल. ते पृथ्वीवर पसरल्यास त्याचा सुमारे 150 मीटर जाडीचा थर निर्माण होईल, साधारणतः 40 मजली इमारत एवढा. पृथ्वीवरील तापमान, वितरणातील असमानता, गोड्या पाण्याचा पुरवठा, त्यातील असमानता इत्यादी बाबी सागर जलाच्या क्षारतेवर परिणाम करतात. ठीक आहे. विषुववृत्तापासून साधारण 5 उत्तर ते 5 अंश दक्षिण अक्षवृत्तादरम्यानच्या शीतपट्ट्यात आकाश जास्त काळ ढगाळ असते व दररोज आरोह प्रकारचा पाऊस पडतो. उष्ण कटिबंधातील कांगो व अमेझॉन सारख्या मोठ्या नद्या महासागराला मिळतात, त्यामुळे गोड्या पाण्याचा पुरवठाही जास्त होत असतो. परंतु अधिक तापमानामुळे बाष्पीभवनाचा वेग जास्त असतो. परिणामी या प्रदेशात क्षारतेचे प्रमाण मध्यम असते. आता मध्य अक्षवृत्तीय पट्ट्यात 25 ते 35 उत्तर व दक्षिण अक्षांश दरम्यान पर्जन्यमान कमी असते व नद्यातून येणाऱ्या गोड्या पाण्याचा पुरवठाही कमी असतो. या पट्ट्यांमध्ये वाळवंटी प्रदेश आहेत, त्यामुळे तिथे सागर जलाच्या क्षारतेत वाढ झालेली आढळते. समशीतोष्ण कटिबंधामध्ये सूर्यकिरणे तिरपी पडत असल्याने तापमान कमी अधिक असते. तसेच बर्फ वितळल्यामुळे गोड्या पाण्याचा पुरवठा देखील जास्त असतो. म्हणून या कटिबंधात वाढत्या अक्षांशानुसार सागर जलाची कमी होत जाते. ध्रुवाकडे तापमान खूप कमी असते. ध्रुवीय प्रदेशात बाष्पीभवनाचा वेगही कमी असतो आणि क्षारता सुद्धा कमी असते. भूवेष्टित समुद्राची क्षारता जास्त असते, तर खुल्या समुद्राची क्षारता त्या मानाने कमी आढळते, कारण भूवेष्टित समुद्रात बाष्पीभवनाचा वेग जास्त असतो. आता बघा, भूमध्य समुद्राची सरासरी क्षारता 39 डिग्री आहे आणि तर महासागराची क्षारतेचं प्रमाण जास्त असलेल्या अटलांटिक महासागराची सरासरी क्षारता 35 सेल्सिअस इतकी आहे. ठीक आहे. तर भारताच्या संदर्भात विचार केला तर पूर्वेचा बंगालचा उपसागर, तर पश्चिमेस अरबी समुद्राची किनारपट्टी लाभली आहे. पूर्व किनारपट्टीवरील सागर जलाची क्षारता 34 दर हजारी असून पश्चिम किनारपट्टीवरील सागराची क्षारता 35 दर हजारी एवढी आहे. प्रश्न येतोय बघा. पश्चिम अरबी समुद्र 35 आणि पूर्वेचा बंगालचा उपसागर 34. त्याच्यानंतर मृत समुद्र, त्याच्यावरती एक क्वेश्चन असतो. तर इस्रायल आणि जॉर्डन या देशांच्या सीमेवर असणाऱ्या या समुद्राच्या पाण्याची क्षारता म्हणजेच मृत समुद्राची क्षारता किती आहे? 332 दर हजारी आहे. सर्वसाधारण महासागर जलाची क्षारता 35 असते. त्याच्यावर प्रश्न असतो क्षारतेवरती. जॉर्डन नदी ही एकच मोठी नदी या समुद्रात मिळते. कमी पर्जन्य, गोड्या पाण्याचा कमी पुरवठा व मोठ्या प्रमाणात होणारे बाष्पीभवन यामुळे समुद्राच्या पाण्याची क्षारता जास्त आहे. अति क्षारतेमुळे क्षारांचे संचयन होऊन या समुद्रात क्षारस्तंभ तयार झाले आहेत. अति क्षारतेमुळे येथील पाण्याची घनता जास्त आहे, त्यामुळे या समुद्रात बुडण्याची भीती नाही. या पाण्यात उतरल्यावर आपण सहज तरंगू शकतो. मृत समुद्र सायंटिफिक क्वेश्चन पण येऊ शकतो. कोणत्या समुद्रात आपल्याला आपण बुडू शकत नाही, तर ते मृत समुद्रामध्ये क्षारांची क्षमता जास्त आहे. त्याच्यानंतर मृत समुद्राचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे तेथील भूभाग सरासरी समुद्र सपाटीपासून कमी उंचीवर असतो. जगातील सर्वात कमी उंच असलेला हा भूभाग होय. या काही भागात उंची 400 मीटर आहे फक्त. अतिशय महत्वाचे. आंतरराष्ट्रीय वार रेषा, याच्यावरती पण एक क्वेश्चन असतो. आपण मागेही अभ्यास केलेला आहे, त्याच एक्सटेंडेड आलेला आहे. पृथ्वीचे परिवलन, परिभ्रमण, सूर्योदय, सूर्यास्त या नैसर्गिक घटना आहेत. पृथ्वीचा आकार विचारात घेऊन त्यावर काल्पनिक वृत्तजाळी तयार केली आहे. पृथ्वीला एक परिवलन पूर्ण करण्यास 24 तास लागतात. म्हणजेच पृथ्वीला 360 डिग्रीतून स्वतःभोवती फिरण्यास 24 तास लागतात. पृथ्वी परिवलन करतेवेळी पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते. कुणीकडून? पश्चिमेकडून पूर्वेकडे.
त्यामुळे पूर्वेकडील ठिकाणचा वेळ पश्चिमेकडील ठिकाणापेक्षा नेहमी पुढे असतो. अतिशय महत्वाचं स्टेटमेंट आहे बघा. काय आहे तर पृथ्वीचा परिवलन करतेवेळी पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते, त्यामुळे पूर्वेकडील ठिकाणची वेळ पश्चिमेकडील ठिकाणापेक्षा नेहमी पुढे असते. पूर्वेकडील ठिकाणाची वेळ पश्चिमेकडील ठिकाणापेक्षा नेहमी पुढे असते. नंतर आता वारांच्या गोंधळावरील उपाय. तर 180 डिग्री रेखावृत्त ओलांडताना काही काळजी घ्यावी लागते, कारण मूळ रेखावृत्तापासून पूर्व किंवा पश्चिम दिशेने गेल्यावर 180 डिग्री रेखावृत्त 12 तासांच्या फरकाने येते. त्यामुळे या रेखावृत्ताच्या अनुषंगाने दिनांक वारामध्ये बदल समायोजन केले जाते. जागतिक संकेतानुसार पृथ्वीवरील दिनांक वाराची सुरुवात आणि शेवट ही 180 डिग्री रेखावृत्तावर होते. राष्ट्रीय वार रेषा ओलांडताना खालील बाजूची दिशा, चालू असलेला वार व दिनांक. जपानकडून अमेरिकेकडे आंतरराष्ट्रीय वाररेषा ओलांडून जाताना काय होतं, तोच दिवस व 30 तारीख ग्राह्य धरावी. कुठून कुणीकडे? जपानकडून जर तुम्ही अमेरिकेला चाललात, जपानकडून जर तुम्ही अमेरिकेला चाललात तर म्हणजेच गुरुवार 25 डिसेंबर असेल तर गुरुवार 25 डिसेंबरच धरावा, म्हणजे मागचं दिसायचं, लक्षात ठेवायची. परंतु या उलट जर अमेरिकेकडून जपानकडे आंतरराष्ट्रीय वाररेषा ओलांडून जाताना वार व तारीख 1 दिवसाने पुढे न्यावी लागते. सन 1884 मध्ये वॉशिंग्टन येथे अमेरिकन प्रोफेसर डेव्हिडसन यांच्या नेतृत्वाखाली जगातील बहुतेक राष्ट्रांची प्रतिनिधी एकत्र येऊन आंतरराष्ट्रीय वाररेषा निश्चित केली. ही रेषा ग्रीनिच अगदी विरुद्ध बाजूस असलेल्या 180 रेखावृत्ताच्या अनुरोधाने काढलेली आहे. आंतरराष्ट्रीय वाररेषा पूर्णपणे पॅसिफिक महासागरातून नेण्याचा प्रयत्न केलेला आहे. इथं बघा, या मॅप मध्ये बघा, हा सर्व पॅसिफिक महासागर आहे. जिथं शक्य नाही तिथं मात्र थोडस त्याने डायव्हर्जन केलेलं आहे. तर स्पेशली ती कुठून नेण्याचा प्रयत्न केलेला आहे? पॅसिफिक महासागरातून. काही बेटांवर अथवा कोणत्याही भूभागावरून गेले असता येथील लोकांना वार व तारीख बदलावी लागत असते. पूर्व बाजूला एक वार व तारीख व पश्चिम बाजूला दुसरा वार व तारीख असे दिसून आले असते. तर जमिनीवरून चालताना ही रेषा केव्हा ओलांडली गेली आणि दिनदर्शिकेनुसार दिवस केव्हा बदलला हे समजले नसते. त्यामुळे आंतरराष्ट्रीय वाररेषा 180 रेखावृत्त सारखी सरळ नाही. काही ठिकाणी ती 180 रेखावृत्ताच्या पूर्वेला तर काही ठिकाणी पश्चिमेला वळलेली आपल्याला इथं दिसते तुम्हाला याच्यात. आंतरराष्ट्रीय वाररेषेत काळानुसार अनेक वेळा बदल करण्यात आला. शेवटचा बदल 2011 साली करण्यात आलेला आहे. तर बघा, हे आंतरराष्ट्रीय वाररेषा कधी इकडे गेलेली आहे, कधी तिकडे गेलेली आहे, तर दिसतंय तुम्हाला. लक्षात घ्या. साधारणतः या भूगोलातून आपल्याला 100% 3 ते 5 प्रश्न येणार आहेत. एक तर तुम्हाला भूकंपाचा प्रश्न येणार आहे ह्याच्यातला, पावसाच्या प्रकारांचा येणार आहे, आणि त्याचबरोबर त्याच्या अगोदर दिनमान वगैरे जे होतं त्याच्यातला एक येणार आहे आंतरराष्ट्रीय वाररेषा. 3 तर 100% येणार आहेत बघ, आले तर 5 पण येतील. सर सेकंड पेपरला मग सेकंड पेपरला किती मार्काचे भूगोल? सेकंड पेपरचं सांगतोय मी. आणि फर्स्ट पेपरला पण असते का? हा, फर्स्ट पेपरला पण तुम्हाला फर्स्ट पेपरला, सेकंड पेपरला 3 ते 5 मार्क येणार. जिओग्राफी ज्यांचा स्पेशल आहे त्यांना. 9वीचा भूगोल लक्षात ठेवा. तुम्हाला PDF पाठवतो मी थोड्या वेळात, ते व्यवस्थित डाउनलोड करून घ्या.
ठीक आहे. आपला नंतरचा तास असेल आपल्या 4 वाजता. बॅच नंबर 3 मध्ये सर्वांनी जॉईन व्हायचं. ओके सर. हा, आणि अभ्यास करा. आता फार दिवस राहिलेले नाही, महिन्याभरामध्ये आपली एक्झाम आहे. सर्वांना शिक्षक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. ठीक आहे, थँक्यू एक्झिट सर. करू का? मला सुद्धा शिक्षक दिनाच्या खूप शुभेच्छा. आभारी आहे. ठीक आहे, एक्झिट करू का? हो सर. ओके सर. ओके, धन्यवाद.